दक्षिण भारतातील मालेगाव यात्रेस शुक्रवारपासून उत्साहात सुरुवात झाली। या यात्रेमध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचं माहिती देणारं प्रदर्शन भरवण्यात आलंय। दक्षिण भारतातील सर्वात मोठी यात्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला सुरुवात झाली आहे। खंडोबा देवस्थानाची ही यात्रा हौशा गौशा आणि नवशांची यात्रा म्हणून ओळखली जाते। देशाच्या कानाकोपऱ्यातून या यात्रेत व्यापारी दाखल झालेत। खंडोबाच्या देवस्वारीच्या पालखीनं यात्रेला सुरुवात झाली। येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात हळद बेल आणि भंडाऱ्याची उधळण करत खंडोबाचे भक्त देवस्वारीत सामील झाले होते। या यात्रेदरम्यान डोंबारी, म्हसनजोगी, कणकवडे, नागपंथी, वासुदेव आणि लोकनृत्य या महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला जोपासणाऱ्यांचा संगम माळेगाव यात्रेत पाहायला मिळतो। या यात्रेत सर्वसामान्यांसह बड्या नेते मंडळींची मोठी गर्दी असते। येत्या 5 दिवसांमध्ये या यात्रेत जिल्हा परिषदेच्या वतीने विविध कार्यक्रम देखील घेतले जातात। माळेगाव यात्रेची सुरुवात देवस्वारीने होते। दुपारी 3 वाजेच्या सुमारास खंडोबांच्या मानकऱ्यांची पालखी, देवस्वारी आणि मानकऱ्यांचं स्वागत जिल्हा परिषदेच्या वतीने विधिवत आणि पारंपरिक पद्धतीने करण्यात आलं। यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावली। माळेगाव यात्रेत केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने वेगवेगळ्या विभागांचे स्टॉल उभारून प्रदर्शन भरवण्यात आलं आहे। या स्टॉलचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं। यामध्ये कृषी प्रदर्शन, आरोग्य शिक्षण, पशु प्रदर्शन, महिला व बालविकास, पिकांची पेरणी, फळ आणि भाजीपाल्यांचं प्रदर्शन, तसंच वन विभाग आणि समाज कल्याण विभाग, ग्रामविकास योजना, जिल्हा माहिती कार्यालय, पोलीस विभागाच्या प्रदर्शनासह इतर विविध विभागांचे स्टॉल उभारण्यात आले आहे।